मंचर दर्गा प्रकरणावरती आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. दोन्ही समाजाचे प्रतिनिधी होते. त्यात काय चर्चा झाली, काय मार्ग निघाला? काय नाही, त्यांनी त्यांची बाजू सांगितली, आम्ही आमची बाजू सांगितली आणि त्या बाजू सांगितल्या माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी दोघांची बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या आणि ते जे सूचना त्यांनी केल्या त्या सूचना आम्हाला मान्य आहेत. तुम्ही काय मागणी केली होती का कशाबद्दल? ह्या वादाबद्दल? नाही, आमच्या ह्याच्याबद्दल कोणती मागणीच नाहीये. कारण मागणी करायचा प्रयत्न केव्हा करतो, जे स्वतःचं नसेल तर माणूस मागणी करतो. ते आमचंच आहे, त्याच्यामुळे मागणी करायचा काही प्रश्न येत नाही आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आम्ही चुकीची मागणी केलेली नाही किंवा करणार पण नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणच्या आश्वासन दिले, त्याला तुमची काही सहमती आहे? नाही, आम्हाला त्याची सहमत आहे. आम्ही त्यांनी ना आम्ही पण सांगितली ही बाब का सर तुम्ही एकदाच हा निर्णय तुम्ही करून घ्या, म्हणजे वारंवार गावामध्ये त्याचे दुष्परिणाम नको व्हायला. गाव आमचं शांतताप्रिय गाव आहे, आम्ही सगळे एकोप्याने राहतो. आम्ही हिंदू मुस्लिम आमच्यामध्ये कधी मतभेद होत नाहीत. क्षुल्लक कारणावरून आमच्यामध्ये मतभेद नको आणि ते भविष्यात आम्ही ते मतभेद होऊ देणार नाही. पुरातत्व सर्वेक्षणाचा जो काही अहवाल येईल तो तुम्हाला मान्य राहील? आम्हाला मान्य राहील. कलेक्टर साहेब जो काय करतील ते आम्हाला सगळं मान्य राहील. आता मंचरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे, पुढे काय परिस्थिती राहील? मी तुमच्या बाबीला खुडतोय, खंडन करतोय. कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी नव्हती आणि आजही नाही, कालही नाही, उद्या पण नाही. आणि ही शांतता कालही होती, आजही आहे आणि परवा पण असणार.